नमस्कार, मी क्रांती रेडकर नमस्कार, मी संजय खापरे. आणि आज आम्ही इथे एक सुंदर फिल्मचं चित्रीकरण करतोय ज्याचं ज्याचं नाव आहे मर्डर मिस्त्री. तू एवढं सिरियस का आहेस? नाव सिरियस आहे ना, मर्डर मिस्त्री. अरे पण आपली फिल्म कॉमेडी आहे ना, पण तू असं घेतलं पाहिजेस, हसत मुखाने घेतलं पाहिजे. सिनेमाचं नाव आहे मर्डर मिस्त्री. वेल, आता आम्हाला इथे सांगितलंय आमच्या टीमबद्दल, आमच्या क्रूबद्दल, आमच्या सहकलाकारांबद्दल छान छान बोलायचंय. वेल, छान छान. पहिलं कोणाला टार्गेट करूया? को स्टार्स पासून सुरू. ठीक आहे, ठीक आहे. तर वंदना गुप्ते. हा, ओके. त्या काय? अतिशय म्हणजे इतक्या पटकन बोलणं काय पॉज इथे वाढला की गडबड. इतक्या छान ऍक्ट्रेस आहेत आणि त्यांचं टायमिंग. वेळेत येतात, वेळेत जातात. दिलीप प्रभावळकर. हा, ते सुद्धा वेळेत येतात. नाही ते खूप, अरे त्यांच्याबद्दल काय म्हणायचं ते. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हेच आमच्यासाठी मोठं भाग्यच आहे. वंदनाताई आणि दिलीप भैया. जोक सपाट. खरंच आमचं नशीब आहे की दिलीप काका आणि वंदना गुप्तेंबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली. खरंच मी ह्या संधीची खूप वर्ष वाट बघत होते आणि आज फायनली ते झालं आहे. आय एम शुअर खापरेचं पण हेच मत असेल. सिनेमात तो मला बोलू देत नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये मी त्याला बोलू देत नाही, असं आहे आमचं काहीचं. बट इट्स गुड फन. आणि अजून 2 सहकलाकार आहेत ज्यांचं नाव आहे मानसी नाईक आणि विकास कदम. येस. विकास बरोबर मी आतापर्यंत सिरियलमध्ये वगैरे काम केलं होतं, नाटकातूनही काम केलं होतं, पण फर्स्ट टाइम मी त्याच्याबरोबर सिनेमात काम करतोय आणि टेक्निकली ही इज व्हेरी साऊंड आणि खूप चांगले आम्हाला सजेशन देतो. मानसी नाईक तर आमची खूप चांगली मैत्रिणी आहे, म्हणजे सगळ्यांना येऊन नाचवते. पण इथे म्हणजे डिरेक्टर तिला नाचवतोय. येस. सो मेनी फिल्म्स आर कमिंग विथ सच लाऊड जॉनर ऑफ कॉमेडी. तिथे सटल ह्युमर पण ह्या सिनेमात बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मानसी नाईक का जलवा आहे बॉस. सो तिचे एवढे सारे इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि ती इंस्टाग्राम बेबी आहे. सो इतके सारे तिचे फॉलोअर्स आणि सोशल नेटवर्किंगवरती फ्रीक आहे. सो आय एम शुअर त्या सगळ्या फॉलोअर्ससाठी काही ना काहीतरी या सिनेमात बघण्यासारखं. कमलाकर सातपुते सुद्धा आहे. कमलाबरोबर मी आमच्या नाटकातून काम केलं यदा कदा. कॉमेडीचा सेन्स चांगला आहे. कॉमेडी एक्सप्रेसमधून त्यांनी ते एक्सप्रेसही केलेलं आहे. आणि ॲज अ फ्रेंड म्हणून सेटवर जे वातावरण आमचं इतकं जॉली आहे. आणि क्रांतीबरोबर मी काम केलेलं आहे फक्त लढमणामध्ये वगैरे, त्याच्यामुळे तिथेही आम्ही हजबंड वाईफ होतो, इथेही आहोत. त्यामुळे तिथे आम्ही फार सिरियसली तो सिनेमा केला होता. इथेही सिरियस आहे पण तो कॉमेडी सिनेमा आहे. की मला संजय पर्सनल लाईफमध्येच एवढा फनी वाटतो किंवा त्याच्या म्हणजे लिटरली आम्ही फावल्या वेळात बसलेलो असलो की संजयला सांगतो की चल ना एक तुझा किस्सा सांग किंवा एखादा शो लाव, आणि त्याला आम्ही पूर्ण बुकिंग करून बसलेलो असतो. नाही, पण क्रांतीबरोबर आम्ही एकत्र सिरियल केली आहे 1 to 4 नावाची. त्यामुळे मला क्रांतीचं काम माहिती आहे, कॉमेडीचं सेन्स आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला एक म्हणतो ना, एक व्हॉइस कल्चर वगैरे हा प्रकार जो म्हणतो आपण, तर व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे करणं तिचा खूप, म्हणजे शी इज अ क्वीन. किंग म्हणणार नाही, क्वीन आहे त्यामध्ये. पण खरंच सांगतो क्रांती मला खूप आवडतं ते वेगवेगळे आवाज काढणं वगैरे वगैरे. पण आणि ह्या फिल्ममधला तिचा रोल आहे तो आत्तापर्यंत तुम्हाला क्रांती अशी कधी पाहायला मिळाली नाही. अशा टाईपचा तिचा वेगळा रोल आहे. आणि फिल्म आल्यानंतर तो जलवा होण्याचा आहे. आणि आमच्या प्रोडक्शनबद्दल सांगायचं तर मराठीत पहिल्यांदा नाडियाडवाला जेन नेक्स्ट हे प्रोडक्शन मराठी सिनेमा घेऊन तुम्हा सगळ्यांसमोर येत आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर नाडियाडवाला जेन नेक्स्ट हे प्रोडक्शन तुमच्यासमोर सर्वात प्रथम एक मराठी सिनेमा घेऊन येत आहे आणि इट्स अ कॉमेडी फिल्म. ह्याचे प्रोड्युसर आहेत अब्रार नाडियाडवाला आणि वैभव भोर. येस. आणि ॲज अ प्रोड्युसर त्यांनी आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी कमी भासून दिली नाही. आणि एका चांगल्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याची जी संधी असते आणि द वे तुम्हाला प्रेझेंट केलं जातं हे खरंच खूप स्पेशल असतं. आणि ते छान दिवस मराठीत आलेले आहेत. आणि जसे आता बाकीचे सिनेमेही जे आपले मराठीतले प्रोड्युसर जागृतरित्या बनवत आहेत, तसेच हे प्रोड्युसरसुद्धा मराठी कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून अगदी कुठलीही गोष्ट कमी न पडता कुठल्याच बाबतीत नाही अशी आमची काळजी घेत आहे. नंबर 1. आणि नंबर 2, द डिरेक्टर
आणि द DOP ऑफ द फिल्म राहुल जाधव, ज्यांच्यासाठी मला स्पेशल रिस्पेक्ट अशासाठी आहे कारण माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मेन गाणं कोंबडी पळाली हे त्यांनी शूट केलेलं. जत्रा सिनेमाचे जे DOP होते तेच ह्या फिल्मचे डिरेक्टर आणि DOP आहे. सो फॉर माय सेल्फ वर्किंग विथ राहुल हे खूप म्हणजे मला कमिंग बॅक टू होम वाटतं. आय जस्ट कम बॅक होम. आणि जे इतक्या वर्षात शिकले किंवा मला त्याला माहिती असतं की मला काय येतं आणि काय नाही येत, माझ्यावर काय चांगलं दिसेल किंवा चांगलं नाही दिसणार. सो फ्रॉम बिहाइंड द कॅमेरा ऑल्सो मी त्याला जर असं सांगितलं नाही की राहुल, आणि कॅमेराच्या मागणंच हिल विले तिथून मला कळतं की ओके हॅव टू शट अप. आणि जर चांगलं असेल तर हा कर ना, यु नो. सो आय फील तो फीडबॅक एक्सपिरियन्सच तसं जत्राला आपण एकत्रच ना. ओ या राईट. सो डेफिनेटली. आणि राहुलबद्दल राहुलदाबद्दल मी काय सांगणार, कारण त्यांनी आत्तापर्यंत पहिले सिनेमे आता या तिथं जय जयकार नावाचा सिनेमा केला होता नाही सॉरी विजय असो नावाचा सिनेमा केला त्यांनी. तो एक उत्तम सिनेमा त्यांनी दिला आणि त्यानंतर हा एकदम सस्पेन्स कॉमेडी सिनेमा देतोय. आणि काय माहिती ना, ह्या सिनेमात मला असं वाटतं सगळ्या जनरेशनचे ॲक्टर्स आहेत. राईट फ्रॉम दर इज अ दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते हु आर मोर लाईक ते लाईक पेरेंट्स. आणि काही झालं तर यू कॅन रन टू दॅम आणि त्यांना सांगू शकतो की वनमावशी असं झालं किंवा यू नो समथिंग लाईक दॅट. किंवा दिलीप काका इज ऑलवेज देअर, जे एका मित्रासारखे पण आहेत आमच्याबरोबर. आणि ही इज लाईक द सिनियर गाय हुम वी लुक अप टू फॉर सजेशन्स, फॉर ॲडिशन्स आणि सगळंच बरंच. नाही आणि फक्त दिसायला ते वयाने मोठे वाटतात. आणि हा तुमचा मुलगा पण आहे ना? हां. आणि हा हा आमचा अचानक आलेला आमचा हा मुलगा आहे. नाव सांगायचं पटकन. सुशांत सत्यजित राऊत. सो क्यूट. हा या सिनेमामध्ये आमच्या मुलाचा रोल. येस. आणि हा अतिशय द्वाड असतो, तो तुम्हाला सिनेमात कळेलच. आता खूप डिसेंट वाटतं. आता खूप डिसेंट वाटतंय बघून, पण आहेत खूप आहेत. बरं आगाऊ काढले आगाऊ करणार. बरं त्यानंतर जनरेशन बद्दल आपण जसं बोलत होतो. सो देन देर इज मी अँड संजय, देन देर इज मानसी नाईकचं एक थर्ड जनरेशन, आणि त्याच्यानंतर हे आमचं पोरं. सो असं सगळ्या जनरेशन्समधले कपल्स असल्यामुळे ही फिल्म प्रत्येकासाठी आहे. इट्स नॉट ओनली अबाउट यंगस्टर्स किंवा मिडल एजड पीपल ऑर ओल्ड पीपल. हा सिनेमा तुम्ही पूर्ण फॅमिली बरोबर जाऊन एन्जॉय करू शकता. मनोरंजन आहे. येस डेफिनेटली. एनिवे सो नाईस टू टॉक टू यू पीपल. आणि डेफिनेटली बघा मर्डर मिस्ट्री खरंच अतिशय सस्पेन्स युक्त सिनेमा आहे, ज्याच्यात कॉमेडीचा तडका आहे, ॲक्शनचा ड्रामा आहे आणि सगळंच काही काही अगदी जास्त प्रमाणात आहे. सो गो टू युअर नियरेस्ट थिएटर आणि थिएटरमध्येच हा सिनेमा बघा. लवकरच बघा मर्डर मिस्ट्री. सिरियसली तयार केलेली एक कॉमेडी फिल्म. कॉमेडी फिल्म.